नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुमचं मनापासून स्वागत आहे वैशालीज होम डायरीमध्ये। आज एकादशी असल्यामुळे आपण आपल्या देवघराची स्वच्छता करणार आहोत। एकादशीच्या दिवशी देवघर स्वच्छ करून नीटनेटके लावून पूजा करण्याची आमची परंपरा आहे। त्यामुळे आज देवघरातील सगळ्या वस्तू स्वच्छ करणार आहे। सगळं पुन्हा नीटनेटकं लावणार आहोत आणि देवघर सुंदर सजवणार आहे। साफसफाई झाल्यानंतर नेहमीप्रमाणे फुले वाहू, दिवा लावू, पूजा करू आणि मनापासून आरती करू। दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने झाली की मन अगदी प्रसन्न होतं आणि दिवसभर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते। चला तर मंडळी, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा ब्लॉग। शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, वैशालीज होम डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज एकादशी असल्यामुळे आपण देव उजळणार आहोत। माझ्याकडे जे पितळाचे किंवा चांदीचे जे देव आहेत त्यांना आपण आज स्वच्छ करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण देवघर स्वच्छ पुसून घेतले। त्यानंतर माझ्याकडे जे हत्ती आहेत त्यांनाही सुंदर पुसून घेतलं आपण। तर माझ्याकडे धारा लिक्विड आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे। त्याच्याने मी देव उजळून घेतले आणि नंतर धूप अगरबत्ती लावून सुंदर अशी आरती म्हणून घेतली। आरती करून घेतली आणि त्यानंतर देवघराची स्वच्छता बघून आणि अगरबत्तीचा दरवळणारा तो सुगंध आणि फुलांचा सुहास यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते। चला तर मग मध्येच मुलांची फरमाईश आली, गुळाचा चहा प्यायचा। आता आपण बनवणार आहोत गुळाचा चहा। सर्वात अगोदर पाणी आणि चहा पावडर उकळून घेतली, त्यामध्ये गरम केलेले दूध टाकले आणि आपण गुळ खिसून घेतला आणि त्यामध्ये टाकला। नंतर उकळून घेतला आणि मुलांना चहा दिला। त्यानंतर मशीनला लावलेले कपडे हे धुवून झालेले होते आणि आज वातावरण पावसाचे असल्यामुळे गच्चीवर कपडे न टाकता पोर्चमध्ये स्टँडवरच कपडे टाकून घेतले। चला तर मंडळी, आजच्या ब्लॉगला इथेच संपवूया। ब्लॉग आवडला असेल तर वैशालीज होम डायरीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा। धन्यवाद।